नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचे बिगुल वाजलं असून नुकत्याच प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाले आहेत। इच्छुकांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। सर्वाधिक जिल्हा परिषद गट असलेल्या करवीरमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, कारण गेल्या वर्षी 11 गट असलेल्या करवीरमध्ये पाडळी खुर्द हा नव्याने तयार झालेल्या गटामुळे सर्वात जास्त 12 जिल्हा परिषद गट असल्याने काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर यावर्षी करवीर मतदारसंघामध्ये आरक्षण सोडतेमध्ये शिये आणि मुडशिंगी या 2 ठिकाणी ओबीसी आरक्षण पडलं आहे, तर इतर उर्वरित 10 ठिकाणी खुलं आरक्षण पडल्याने सर्वच दिग्गज आता दंड थोपटून मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसून येत आहेत। गेल्या निवडणुकीचा लेखाजोखा पाहिला असता 11 जागांपैकी 6 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर शिंगणापूर मधून अपक्ष उमेदवार रसिका पाटील यांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं। पण या वर्षीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस थोडंसं बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळते, कारण ज्या गटामध्ये काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं त्या गटामध्ये झालेली मोडतोड, विधानसभा निवडणुकीमध्ये झालेले उमेदवारांचे पराभव, तसेच मधल्या काळात झालेल्या पक्षफुटी या सगळ्याचे परिणाम निवडणुकीमध्ये दिसून येणार आहेत। याचा फायदा कुठेतरी महायुतीला होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। करवीरचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या पाठिंब्याची कमतरता, तसेच पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना एकतर्फी झुंज मतदारसंघातून करावी लागणार आहे। महाविकास आघाडीमधून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील सोडता कोणताही मोठा चेहरा समोर आलेला नाही, तर दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक, करवीर विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर यांच्यामुळे महायुतीचे पारडं जड झाल्याचं पाहायला मिळतंय। या वर्षीची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सदस्य असलेल्या या मतदारसंघावर सर्व कोल्हापूरचं लक्ष आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी महायुती जागा वाटपामध्ये यशस्वी ठरते का? पक्ष ऐनवेळी स्वबळाचा नारा देतील का? काँग्रेस वर्चस्व टिकवण्यास यशस्वी होईल का? महायुती विधानसभा प्रमाणे करिअरमध्ये धक्का देईल का? असे अनेक प्रश्न उभे राहिले असून याची उत्तरे येणाऱ्या काळात आपल्याला मिळतच राहतील। तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।